एकेरी धाव पूर्णत्वास नेली जाते. 31 धावा 33 धावा धाव फलकावर. आता 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता असताना कमाल करतोय तो विनय जाधव. केवळ 2 धावा खर्च करत 1 सफलता प्राप्त करतोय. आणि विनयच्या षटकाच्या सुरुवातीला जे फाकीत या ठिकाणी वर्तवलं होतं की विनयने या षटकात जर कंजूशी गोलंदाजी केली तर आरवली क्रिकेट संघाला कमबॅक करण्याची संधी तो विनय आपल्या नावलौकिकाला साजेशी अशी कामगिरी करतोय. आता शेवटचे 6 चेंडू अंतिम विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. या सामन्याचा या ठिकाणी निकाल सामना बरोबरीत जर सुटला तर कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम असल्याने 6 चेंडूंवर 11 धावा कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे 6 चेंडूतील 11 धावा या अनिवार्य ठरतील या ठिकाणी सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघासाठी. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नौखा असा ऋषी सज्ज होतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये नौखा मात्र बाळ कडू ज्याने वयाच्या 13व्या वर्षापासून गोलंदाज म्हणून आजमावलं तो ऋषी कुरव सज्ज. सुरेख असा चेंडू फुलर लेन पद्धतीचा. आता मात्र निश्चितपणे टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं जाते त्या आरवली संघाचं. कमाल पहा या सामन्यामध्ये. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये अक्षरशः सामन्यावर पाणी फेडलं होतं. मात्र त्यानंतर विनय जाधव कंजूशी गोलंदाजी करतोय. आपल्या संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतोय आणि त्याच उंचावलेल्या आत्मविश्वासासह आता ऋषी हा गोलंदाज सज्ज. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. समोर आहे तेजस जोवलेकर. त्याच्या मनगटामध्ये मोठे फटके मारण्याची निश्चितपणे क्षमता. 5 चेंडू 11 धावा. गोलंदाज ऋषी. ओव्हरपिच पदाचा चेंडू मोठा मटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा हा यशस्वीतेत परावर्तित होत तेजस जोवलेकर कडे स्ट्राईक राहते. 2 धावा निघतायत. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी. 9 धावांची अति आवश्यकता. चार चेंडू 9 धावा. तेजसमध्ये क्षमता आहे मोठा फटका टोलवायची. दुसऱ्या बाजूनं ऋषी हा गोलंदाज मी सक्षम आहे. वामन कावळे असताना देखील हे शेवटचं षटक फेकण्यासाठी ऋषीची वर्णी लागते आणि तो ऋषी आपल्या कर्णधाराच्या विश्वासाला पात्र ठरविणारी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्या घरच्या मैदानावर करतोय. ओव्हरपिच पदाचा चेंडू. अपेक्षा वर्तवली होती तेजसकडनं मोठ्या फटक्याची. अपेक्षा भंग न करता आपल्या संघ साथीदारांच्या विश्वासाला तो पात्र ठरतोय. गगनचुंबी फटका षटकारासाठी NP बोरवेल प्रीमियम षटकार हा अर्थातच तेजस जोवलेकर टोलवतोय. आता मात्र सामन्यात 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. काय घडेल काय बिघडेल महत्वपूर्ण ठरतील हे शेवटचे 3 चेंडू. या चेंडूवर निश्चितपणे जर सफलता मिळाली तेजस जोवलेकर बाद झाला तर 2 चेंडूंवर 3 असं समीकरण होऊ शकेल. मात्र जर तरच्या गोष्टी या भविष्य काळाच्या उधरात लपलेल्या गोष्टी प्रत्यक्ष मैदानावर समसमान संधी. 3 चेंडू 3 धावा. तेजस जोवलेकर ऑन फायर. खेळताना दिसतोय वैयक्तिक 9 धावांवर. सामना करेल तो गोलंदाज ऋषी याच्या गोलंदाजीचा जो ऋषी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करताना आपल्या समोर दिसतोय. चेंडू पॅडला स्पर्श करतोय. एकेर धाव घ्यायचा इरादा प्रथमतः होता. त्यानंतर मात्र इरादा हा मोडीत काढला जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेसिंग असा स्पर्धेचा नियम. म्हणजे 2 चेंडूंवर 3 धावा ह्या पूर्णत्वास नेल्याच पाहिजेत. या चेंडूवर तेजस मोठा फटका मारेल की तेजसची बहुमूल्य विकेट या ठिकाणी गोलंदाज ऋषी काढेल. पाहायचंय या सामन्यात सनसनाटी निर्माण करणारा क्षण. 2 चेंडू 3 धावा. ऋषी सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी. समोर आहे तो तेजस जोवलेकर आक्रमक शैलीचा फलंदाज. चेंडू उजव्या यष्टीच्या किंचितनं बाहेर जातोय. वाईची दाद या ठिकाणी मागितली जाते. पंच किशोर भगत आपल्या जागी स्थिर सांगतायत की या ठिकाणी शफल होऊन खेळण्याचा तू प्रयत्न करतोयस इनसाइड आउट पद्धतीनं. आणि ज्यावेळी फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय इनसाइड आउट पद्धतीनं फटका टोलवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी वाईडची लाईन ही आणखी पुढे सरकली जाते. त्यामुळे क्रिकेटचा बदलणारा नियम हा फायदेमंद ठरतोय आरवली क्रिकेट संघासाठी. आता 1 चेंडू 3 धावा. एक चेंडू 3 धावा.
एक चेंडू 3 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋषी सज्ज होतोय. समोर आहे फलंदाज तो तेजस पडवळ. हा स्ट्राईकला तेजस जोलेकर हा स्ट्राईकला. अजूनही तेजसच्या मनगटात मोठा फटका मारण्याची क्षमता. तेजस सज्ज होतोय मोठा फटका मारण्याच्या इराद्यानं. काहीसं अतिरिक्त दडपण येते ते निश्चितपणे गोलंदाज ऋषी याच्यावर. कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे एक चेंडू 3 धावा. ऋषी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. समोर आहे फलंदाज तो तेजस स्ट्राईकला. मोठा फटका टोलवायचा होता. चेंडू हवेत राहतोय. एक धाव फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. तो एकेरी धावेने विजयश्री संपादन ही केली जाते आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाकडनं. आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा संघ म्हणून आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ तो या ठिकाणी यशस्वी ठरतोय. थोडीशी चूक या मैदानावर या ठिकाणी करतोय तो सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघ. मी तर म्हणतोय ज्या 2 धावांची पेनल्टी मिळाली त्या 2 धावा जर या ठिकाणी धावफलकात जमा झाल्या असत्या तर विजयावर शिक्कामोर्तब हे झालं असतं. मात्र क्रिकेट खेळताना जो संयम आवश्यक असतो काहीसा या ठिकाणी दिरंगाई ही नडते आणि त्यामुळेच या ठिकाणी विजयावर शिक्कामोर्तब करताना ऋषीची भेदक अशी गोलंदाजी शेवटच्या षटकातील विनयची आक्रमकतेने मिळालेली साथ. त्यामुळेच या ठिकाणी आरवलीश्वर